हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? तर खूप दिवसांपासून तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर नाही केले. तर आज म्हटलं माझं जे मॉर्निंग रुटीन आहे ते तुमच्यासोबत शेअर करावं. आणि आता एवढे दिवस आहे ना, सुट्टी होती त्याच्यामुळे रुटीन एकदम रुटीनसारखं नव्हतंच. म्हणजे कसंही चालू होतं. तर आत्ता परत स्कूल चालू झाल्यानंतर जे काही रुटीन होतं ते परत आता चालू झालेलं आहे. आणि मी आहे ना, म्हणजे वजन कमी करण्यासाठी थोडेफार काही रुटीनमध्ये चेंजेस केलेले आहेत. तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते. तर मी इथे पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं जिरा आणि थोडंसं चव चांगली यावी म्हणून थोडीशी बडीशोप टाकून हे पाणी जे आहे ना ते उकळून घेते. हेल्थला खूप चांगलं आहे. जर तुम्ही जिरा रात्री भिजवून ठेवत असाल आणि ते पाणी घेत असाल तरीही चांगलं आहे. तर हे जे पाणी आहे ते थंड होईतोपर्यंत मी एक साईडला चहा ठेवते आणि दूध गरम करून घेते आणि पीठ मळून घेते चहा उकळसतोपर्यंत. अशी माझी तिन्ही कामं एकत्र होऊन जातात. तर पीठ मळायला आहे ना, मी कधीतरी फूड प्रोसेसर यूज करते. म्हणजे हा फूड प्रोसेसर नाही, याच्यासोबत हा एक भांडं मिळालेलं आहे पीठ मळायचं. तर याच्यामध्येच मी आजकाल पीठ मळते आहे. हे 1 वर्ष झालेलं आहे मी घेतलेला आहे फिलिप्सचा माझा हा जो मिक्सर आहे तो. पण मी म्हणजे कधी पीठ मळण्यासाठी वापरत नाही. पण आत्ता एक अंदाज आलेला आहे पाण्याचा. तर एकदा पाण्याचा अंदाज आला ना, की आपण पीठ मळण्यासाठी असा फूड प्रोसेसर वापरू शकतो आणि एकदम परफेक्टली पीठ मळलं जातं. आत्ताचे जे फूड प्रोसेसर झालेत ना ते खूप मोठे मोठे आहेत. तर त्या मानाने हा जो फिलिप्स आहे ना हा एकदम कॉम्पॅक्ट आहे. त्याच्यावरतीच हा असा पीठ मळण्यासाठीचं जे भांडं आहे ते बसतं आणि तिथेच मिक्सरची सगळी भांडी बसतात. म्हणजे एकच असं दुसरीकडे अशी सेपरेट प्लेस नाही आहे. त्याच्यामुळे मला आहे ना हे इझी वाटतं वापरायला. तर इथे माझं पीठ मळून झालेलं आहे. एक साईडला माझं दूध तापलेलं आहे आणि आता मी चहा घेते आणि माझं पाणी देखील जे आहे ते आता थंड झालेलं आहे. तर मी एकदम निवांत बसून चहा घेते. तर आज आहे ना मी एकदम सिंपल अशी पनीरची भाजी बनवणार आहे. मोठे मोठे क्यूब्स कट करून घेतलेले आहेत आणि फक्त कांदा आणि टोमॅटोमध्ये परतून घेणार आहे. कारण मला आहे ना आरुषला रोल द्यायचा आहे आणि त्या रोलसाठी ना मला असं सिंपल असं पनीर घ्यायचा होता. सो अशी भाजी आहे ना खूप साधी सिंपल पण छान लागते. नेहमीच आपण पनीरची भाजी ग्रेव्हीची बनवतो त्यापेक्षा रोलमध्ये असाच कांदा आणि टोमॅटो टाकून तुम्ही पनीरची भाजी बनवलीत ना तरी देखील खूप छान लागते. तर यामध्ये मी आपले बेसिक मसाले टाकून आहे ना भाजी पूर्ण व्यवस्थित परतून घेते आणि रोलसाठी भाजी रेडी होईल. आणि त्याच्या ब्रेकफास्टसाठी म्हणजे मला आहे ना भिंगारेताईंची कमेंट आली होती की तुम्ही टिफिनला काय काय देता. तर म्हटलं ही व्हिडिओ तुम्हाला खरं यूजफुल राहील म्हणून मी शेअर करते आहे. तर मी आहे ना मुगाची डाळ सकाळीच एक अर्धा तास भिजत घातली होती गरम पाण्यामध्ये आणि ती वाटून घेतले. त्याच्यामध्ये आता मी थोडंसं फुलण्यासाठी आहे ना इनो टाकलेला आहे आणि याला छान आता मी फेटून घेते. आणि याचे छान असे छोटे छोटे तुम्ही याला अप्पे म्हणा किंवा तुम्ही याला मिनी पिझ्झा म्हणा. मुलांना अप्पे म्हटल्यावरती असं वाटतं की मम्मी काय तेच देते. सो तुम्ही याला मिनी पिझ्झा असं नाव द्या आणि असे छान छोटे छोटे असे मिनी पिझ्झा मुलांना बनवून द्या. तर इथे मी अप्पे पॅनमध्ये हे छोटे छोटे असे मिनी पिझ्झा बनवून घेते. मिनी पिझ्झा का बोलते आहे कारण याच्यामध्ये मी थोडंसं चीज ॲड करणार आहे आणि वरती ओरिगॅनो आणि चिली फ्लेक्स ॲड करणार आहे. कारण मी हे पीठ वाटताना फक्त 2च मिरच्या टाकल्या होत्या त्याच्यामुळे जास्त असं तिखट नाही झालं होतं. आणि याला असा पिझ्झाचा असा शेप यावा म्हणून मग मी अशा पद्धतीने वरून ओरिगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकून घेतलेले आहेत. आणि थोडा वेळ आहेत ना आपल्याला वाफवून घ्यायचं आहे, जास्त वेळ नाही. तर हे अशा पद्धतीने छोटे छोटे मिनी पिझ्झाज रेडी होतील. तर असे मुलांसाठी हेल्दी पण त्यांना असे छान वाटतील असे छोटे छोटे पिझ्झाज रेडी आहेत. आणि एकदम 5 मिनटात होतं. तर इथे मी पटकन त्याची रोलची जी चपाती आहे ती करून घेते.
आणि थोडीशी जाड ठेवली आहे चपाती, कारण कसं आहे रोल आपण जेव्हा त्याला फोल्ड करतो ना तेव्हा तो चपाती जर बारीक पातळ केली तर तो तुटू शकतो. सो तुम्ही जाड चपाती ठेवा. त्याला मी इथे थोडंसं चीज लावलेलं आहे आणि याच्यावरून पनीर जो आहे ना तो मी इथे टाकून घेते. अशा पद्धतीने त्याचे दोन्ही जे टिफिन आहेत ते रेडी झालेले आहेत. सगळ्यात इझी अशी मी तुम्हाला टिफिन रेसिपीज देखील शेअर केली. एक हँकी सोबत ठेवतोयस ना, ह्याच्यात टाकते. हां हे घे. त्यानंतर थोडंसं रिलॅक्स असतं, म्हणजे नंतर काही गडबड नसते कामांची. तर मी त्याला जेव्हा सोडायला जाते, ड्रॉप करते, तेव्हा मी वॉक देखील करते. आणि आज व्हिडिओ शूटच्या गोंधळामध्ये थोडासा उशीर झाला. सो मी पहिले त्याला ड्रॉप करून आले आणि त्यानंतर मी परत इथे, कारण आपले शूज वगैरे घालायला वेळ जातो, सॉक्स घाला, शूज घाला आणि खूप गोंधळ, त्याची स्वतःची सगळी आवरावर असते. सो मी नंतर आज तयार झाले आणि शूटच्या गोंधळामध्ये वेळ देखील मला खूप जास्त नाही मिळाला स्वतःचं रेडी करायला. तर मी आता वॉक चालू करायचं रिझन म्हणजे स्पृहा आहे ना, जरी सकाळी लवकर उठली असेल ना तरी ती तिच्या पप्पांजवळ आता खेळते आहे. सो मला आहे ना वॉक करायला मिळतं, तर कधीतरी नाही मिळत. म्हणजे माझं असं काही कंटिन्यू फिक्स रुटीन नाही आहे, पण मी मिनिमम 2 ते 3 राऊंड मारतेच रोजचे, माझं ठरलेलं आहे. त्याच्यासोबत आले खाली की मग मला थोडा जितका वेळ मिळेल तितका मी राऊंड मारून घेते. आणि कामं थोडीशी रिलॅक्स झालेली असतात या टायमाला, कारण मी ऑलमोस्ट सगळं काम करून आलेली असते. त्याच्यामुळे मग मला टिफिनचं वगैरे जास्त काही असं टेन्शन नसतं. तर आज मी 3च राऊंड मारले होते, कारण मला घरी येऊन आहे ना डस्टिंगचं काम होतं आणि बरंच मोठं काम होतं. कारण खूप दिवस झाला मी डस्टिंग देखील व्यवस्थित केली नव्हती. सोफा वगैरे आहे ना खूपच कचरा झाला होता, म्हणजे त्याच्या जे सांधीमध्ये वगैरे बराच कचरा झाला होता. सो म्हटलं आपण आज डस्टिंग करून घेऊया. तर मी आहे ना हा व्हॅक्यूम क्लीनर आहे सेझनिकचा, तो यूज करते आहे. तर सेझनिकचा हा व्हॅक्यूम क्लीनर आपण घर पुसण्यासाठी देखील वापरू शकतो. याच्यामध्ये 2 पार्ट्स आहेत. एक म्हणजे ब्रश आहे, की ज्याच्यामुळे आपला जो सोफा आहे, कार्पेट्स आहेत, कर्टन्स आहेत, हे सगळे काही व्यवस्थित असे निघू शकतात. याला समोर जो ब्रश दिलेला आहे ना, त्या ब्रशच्या हेल्पने आपण आपले जे काही कार्पेट्स आहेत ते आपण इझिली त्याच्यावरती मूव्ह केलं ना, की काही स्क्रॅच न पडता सगळं काही डस्टिंग व्यवस्थित होऊन जातं. सोफ्यामधल्या ज्या गॅप्समध्ये जो काही कचरा देखील अडकलेला असतो ना, तो देखील खूप हाय प्रेशरने हा जो व्हॅक्यूम क्लीनर आहे तो वर्क करतो. सो जो काही कचरा मध्ये अडकलेला आहे ना, तो देखील व्यवस्थित निघतो. तुम्ही इथे बघू शकता प्रेशर किती जास्त आहे या व्हॅक्यूमचं. आणि याला आहे ना तुम्हाला हँडल, म्हणजे कमी हाईटवरती पण काही क्लिनिंग करायची असेल, व्हॅक्यूम क्लिनिंग करायची असेल तरी देखील होईल. आणि जर तुम्हाला उंचावरती, म्हणजे तुमचे जे AC वगैरे आहेत ते क्लीन करायचे असतील ना, तरी देखील ह्याला एक ॲडजस्टेबल हँडल दिलेला आहे, की जो आपण लावून आपली जे काही वरती आपल्याला जी काही डस्टिंग करायची ती आपण करू शकतो. तर हा जो ब्रश आहे ना, हा 360 रोटेट होतो, म्हणजे आपल्याला इकडून तिकडे हा जो व्हॅक्यूम क्लीनर आहे ना, तो मूव्ह करायची गरज नाही आहे. तो ब्रश ऑटोमॅटिकली मूव्ह होतो आणि प्रत्येक एरियाची व्यवस्थित अशी क्लिनिंग होऊन जाते. आणि मेन म्हणजे या व्हॅक्यूम क्लीनरची जर तुम्ही कॉर्ड बघितलीत ना, तर खूप मोठी आहे. म्हणजे तुम्ही कुठेही स्विचला लावलं तरी हे भरपूर डिस्टन्सपर्यंत आपण व्हॅक्यूम क्लिनिंग करत जाऊ. या आणि मेन म्हणजे याची जर तुम्ही डिझाईन बघितलीत तर इतकी म्हणजे कॉम्पॅक्ट डिझाईन आहे. म्हणजे हा इतका कुठेही इझिली फिट होईल आपल्या कोणत्याही कॅबिनेटमध्ये म्हणा, किंवा कसा तुम्हाला जसा स्टोअर करायचा आहे. कारण बरेच असे व्हॅक्यूम क्लीनर खूप मोठे मोठे असतात, पण असे आता हँडी व्हॅक्यूम क्लीनर जे आहेत ना, ते मार्केटमध्ये आता आलेले आहेत. सो खूप इझी डस्टिंग होते. आणि मेन म्हणजे मला कार्पेट जे आहे ना माझं, ते खूप हेवी आहे. सो सारखं उचलून डस्टिंग करणं होत नव्हतं.
सो म्हटलं हे व्हॅक्यूम क्लीनर मला खूप कामी आलेलं आहे. किंवा आपले जे काही ड्रॉवर्स असतात ना कॅबिनेट्सचे, त्याच्यामध्ये देखील आपला बराच कचरा जमा झालेला असतो आणि तो आहे ना काढणं खूप मुश्किल असतं. तर त्या टायमाला आहे ना हे असे जे व्हॅक्यूम क्लीनर्स आहेत ना ब्रशवाले, ते आपण वापरू शकतो. कारण ह्या ब्रशने आहे ना कोणताही स्क्रॅच पडणार नाही तुमच्या कॅबिनेट्सच्या ड्रॉवर्सला आणि व्यवस्थित जे काही व्हॅक्युमिंग करायचं असेल ना क्लिनिंग, ते होऊन जातं. सो आता डस्टिंग आहे ना माझं खूप इझी झालेलं आहे. तर माझे जे AC वगैरे जे आहेत ना ते देखील क्लिनिंग करायला मी ब्रश वापरत होते आणि कुठेतरी चेअरवरती वगैरे उभं राहायला लागायचं. पण आत्ता तसं नाही आहे. आता याची जी वरचा जो हँडल आहे तो लावला ना की हा जो व्हॅक्यूम क्लीनर आहे ना ते वरचं जे काही डस्टिंग आहे, जाळ्या वगैरे आहेत ना त्या देखील खूप व्यवस्थित निघून जातात. तर मेन आपण जेव्हा आपण डस्टिंग करतो ना तेव्हा जर सोफा डस्टिंग केला तर त्याची जी काही धूळ आहे ती कार्पेटवरती बसते आणि कार्पेट जर झटकलं तर ती धूळ जाऊन सोफ्यावरती बसते. तर तो प्रॉब्लेम होत नाही. व्हॅक्यूम क्लीनरमधून सगळा जो काही डस्ट आहे ना तो मशीनमध्ये जातो आणि इकडे तिकडे कुठे मेन म्हणजे धूळ उडत नाही. तर मला आहे ना म्हणजे खूप इझी वाटलं आणि त्यानंतर ह्याला हँडल लावल्यानंतर आहे ना आपल्या हायटेड म्हणजे पूर्ण वरती रूफपर्यंत जर काही जाळे वगैरे असतील तर ते देखील खूप व्यवस्थित निघतात. म्हणजे काही जास्त आता डस्टिंगचं जे काही काम आहे ना ते खूप इझी झालेलं आहे. तर इथे माझा जो AC आहे त्याच्यावरती जो काही कचरा अडकून बसला असेल ना तो एकदम फास्ट असा व्हॅक्यूम करून कचरा, जाळे वगैरे सगळं निघालेलं आहे. तर इथे मी तुम्हाला हाईट दाखवते. माझी हाईट खूप कमी आहे तरी देखील ह्या व्हॅक्यूम क्लिनिंगने रूफवरती जो काही कॉर्नरला वगैरे जाळ्या वगैरे झाल्या असतील ना त्या देखील माझ्या इतक्या इझिली निघालेल्या आहेत. तर बघा मी 1-1.5 महिना झाला होता डस्टिंग केली नव्हती आणि 1.5 महिन्यामध्ये सोफा, कार्पेट आणि हे जे AC वगैरे आहेत त्याच्यावरची जी धूळ आहे ती दाखवते तुम्हाला.
तर हा जो मधला कप आहे ना, त्या कपमुळे सगळी जी धूळ आहे ना ती समोरच्या पोर्शनमध्येच अटकली जाते आणि ही इतकी धूळ जी आहे, म्हणजे घर दिसताना तर स्वच्छ दिसत होतं, पण त्याच्यामध्ये एवढी घाण होती. आणि हे जे 2 पोर्शन्स आहेत, म्हणजे ब्रशला काही घाण चिटकली असेल, केस वगैरे आहेत ती, आणि हा जो कप आहे तो आपण व्यवस्थित इझिली वॉश करू शकतो. म्हणजे आता आपल्याला आहे ना, मशीन आपली काही खूप जास्त खराब होणार नाही. ह्या 2 गोष्टी आपल्याला फक्त क्लीन करून ठेवायच्यात, की परत आपण मशीन जी आहे ती वापरायला मोकळी आहोत. तर बघा, रुटीन सगळ्यांचं सेम आहे. मी काही वेगळं दाखवणार नाही. पण म्हटलं काहीतरी असं आज तुमच्यासोबत वेगळं शेअर करायचं होतं आणि असं वाटतं की मी तुम्हाला थोडंफार तरी मोटिवेट करेन काम करण्यासाठी. कारण कसं आहे, आपण घरी राहतो आणि आपल्याला असं मोटिवेशन लागत असतं काहीतरी काम करायचं. आणि असं बघून आहे ना, म्हणजे मी पण जेव्हा पण व्हिडिओज वगैरे बघते ना, मला देखील मोटिवेट होतं की बाबा हां, मला हे काम करायचं आहे, किंवा हे जर मी असं ठेवलं तर हे असं दिसेल. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, आपण बघूनच शिकतो आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या आपल्याला खरंच महत्त्वाच्या आहेत. तर आता मी घर जे आहे ना ते व्यवस्थित पुसून घेते. तर त्यासाठी मी हाच जो व्हॅक्यूम क्लीनरचा समोरचा पोर्शन आहे, की जो ॲज आपण मॉपिंगसाठी यूज करू शकतो. तर त्यासोबत हे असं छोटंसं क्लॉथ मिळतो, की ज्याच्याने आपण व्यवस्थित असं मॉपिंग करू शकतो. आणि याला आहे ना छोटासा वॉटर टँक दिलेला. तर आजकाल आपण डेली मॉपिंग करतो आणि त्याच्यासाठी एवढं जे वॉटर टँक आहे तो सफिशियंट आहे. कारण आपलं घर काय डेली जर आपण मॉपिंग करत असेल तर खूप घाण होत नाही. आणि जर कधी गेस्ट वगैरे येणार असतील अचानक, तर याच्याने क्लिनिंग करायला खूप इझी पडतं. तर खूप कमी पाण्यामध्ये आपल्याला मॉपिंग होऊन जातं आणि लगेचच सुकतं, कारण खूप कमी पाणी ब्रशला जे आहे ते लागून जातं. आणि मेन ॲडव्हान्टेज मला याचा हा वाटला, की जर काही कचरा परत अजून जर राहिला असेल चुकून, इकडे तिकडे आपले केस वगैरे पडलेले असतील ना, तर मॉपिंग करता करता तो जो कचरा आहे ना तो देखील या व्हॅक्यूम क्लीनरने सक करून घेतो आणि तो जो काही कचरा आहे तो निघून जातो. सो मला तो एक ॲडव्हान्टेज वाटला. तर मी खूप दिवस झालं रुटीन तुमच्यासोबत शेअर केला नव्हता, म्हणून मी आज तुमच्यासोबत रुटीन शेअर केलं आहे. सो काही गोष्टी ज्या आहेत की म्हणजे मला असे कमेंट येत होते, तर माझं वजन काही खूप जास्त कमी झालेलं नाही आहे, पण थोडंफार तरी चेंजेस झालेले आहेत. आणि हे जे काही माझं वजन तुम्हाला आत्ता दिसतं आहे ना, ही मी ओरिजिनली अशीच होते. मी व्हिडिओ स्टार्ट केले होते तेव्हा मी जस्ट म्हणजे माझी डिलिव्हरी झाली होती. सो जे काही माझं वजन होतं ना, ते माझं डिलिव्हरीचंच वजन होतं. सो त्याच्यामुळे मी खूप जास्त अशी बल्की आणि छबी दिसत होते. पण आत्ता आलेली आहे मी माझ्या ओरिजिनल वेटवरती. तर त्यासाठी ज्या काही चेंजेस मी केलेले आहेत ते मी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केले. तर सगळं काही माझं झाडून पुसून वगैरे जे काही करायचं होतं ते सगळं काम आजचं झालेलं आहे. त्यानंतर मी ते आवरून घेतलेलं आहे आणि माझं छोटंसं स्किन केअर आहे. मी स्किन केअर वगैरे कधी तुमच्यासोबत शेअर केलेलं नाही आहे, पण म्हटलं आज तुमच्यासोबत शेअर करावं. तर स्किन केअरमध्ये मी काहीच नाही, चेहऱ्याला तुम्ही घरामध्ये आहात म्हणून आपण सनस्क्रीन वापरत नाही, पण सनस्क्रीनची गरज असते. तर मी आहे ना कधीतरी सनस्क्रीन वापरते, पण सिरम मी डेली वापरते आणि मी इथे न्यूट्रोजिनाचा जो सिरम आहे तो यूज करते आणि त्याचंच जे मॉइश्चरायझर आहे ते मी यूज करते. तर माझी स्किन आहे ती ड्राय आहे, त्याच्यामुळे मी आहे ना डेली मॉइश्चरायझर यूज करते. सिरम मी 1-2 दिवसांनी वगैरे लावते आणि सिरमनी आहे ना खरंच म्हणजे स्किन जी आहे ना ती इतकी म्हणजे हायड्रेटेड राहते ना. सो मी सिरम जे आहे त्या बाबतीत कॉम्प्रोमाइज करत नाही. सिरम मी 2 ते 3 दिवसांनी अप्लाय करते. तर बॉडी लोशन म्हणून मी अविनोचं लोशन वापरते आणि मी कधीतरी व्हेनोसियाचं पण वापरते, कारण एकदा मी डॉक्टरकडे गेले होते, माझ्या स्किनचं इन्फेक्शन झालं होतं तेव्हा. सो त्यांनी मला व्हेनोसिया रिकमेंड केलं होतं. सो त्याच्यानंतर माझी स्किन आहे ना खूप छान झाली, त्याच्यामुळे मग मी आता तेच कंटिन्यू करते. मग कधीतरी हे आणि कधीतरी ते, असं मी दोन्ही अल्टरनेटिव्हली करते. तर असं माझं म्हणजे स्किन केअर रुटीन आहे. खूप जास्त असं नाही, पण जितकं काही फॉलो करता येईल तितकं मी करते. पण मॉइश्चरायझर मी कॉन्स्टंटली वापरते, फुल बॉडीसाठी पण आणि फेससाठी देखील.
तर हे असं माझं रुटीन आहे सकाळचं. त्याच्यानंतर अजून बरीच कामं आपली पडलेली असतात. पण मी सकाळी हे सगळं काम करून अंघोळ झाल्यानंतर पहिले देवपूजा करून घेते आणि देवपूजा झाल्यानंतर पूर्ण घरामध्ये छान असा अगरबत्तीचा, धुपाचा जो वास आहे ना, त्या वासामध्ये मग नंतर काम करायला परत एनर्जी येते. कारण एवढं एक्सरसाइज केल्यानंतर, एवढं सगळं काम करून परत किचनमध्ये गेलं की मग रेंगळीत राहतं. त्यामुळे मग मी माझं हे काही डस्टिंगचं वगैरे काम आहे ना, ते केल्यानंतर, अंघोळ वगैरे केल्यानंतर परत जे काही किचनमधलं काम आहे ते करायला जाते. सो माझं हे पहिल्यापासूनचंच रुटीन झालेलं आहे आणि मी रोज सकाळी आणि संध्याकाळी बाहेर एक अगरबत्ती लावते. तिथे मी एक अगरबत्तीचा स्टँड लावलेला आहे. तुळशीजवळ मी धूप आणि अगरबत्ती लावते. दिवा देखील मी लावते, पण माझा दिवा तिथे राहत नाही. पण मी तिथे आहे ना एक वेगळा असा दिवा घेणार आहे, कारण मला आहे ना तुळशीजवळ दिवा लावायला खूप आवडतं. मी बाहेर पण दरवाजामध्ये संध्याकाळी दिवा ठेवते. अगरबत्ती माझी सकाळी संध्याकाळी दोन्ही टायमाला इथे बाहेर असते आणि याच्याने आहे ना खरंच इतकं प्रसन्न वाटतं. घरात येणाऱ्या माणसाला देखील छान वाटतं आणि आपल्याला देखील छान वाटतं. सेफ्टी डोअरमुळे काय होतं, अगरबत्तीचा जो वास आहे ना तो घरामध्येच येतो. त्यामुळे खूप छान वाटतं, खूप प्रसन्न वाटतं आणि आपण दिवसभर घरात असतो आणि आपल्याला पण काहीतरी मोटिवेशन मिळावं काम करायला. सो ह्या सगळ्या गोष्टी मी करत असते. माझं बघून माझी मुलं देखील काहीतरी शिकतील या हिशोबाने देखील मी करत असते. सो इथे देखील मी तुळशीजवळ एक धूप ठेवलेली आहे. हे माझं आत्ता रोजचं रुटीन झालेलं आहे आणि मला हे रुटीन खूप आवडतं माझं. कधीतरी कंटाळा येतो, म्हणजे कधीतरी डिमोटिवेशन असतं आणि कधीतरी काहीच करायची इच्छा होत नाही. त्या दिवशी माझं देखील घर असंच पसारा अस्ताव्यस्त असतं. पण मी अव्हॉइड करते, कारण सकाळचं जर रुटीन एकदा बिघडलं ना की मग दिवस खूप खराब जातो. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ज्या त्या टायमात केल्या तर त्या छान वाटतात. आपण जॉब करत नाही, पण घरातली भरपूर कामं असतात आणि ही 24 तास चालू असतात. आपण रात्री झोपलो तरी आपल्या डोक्यामध्ये काही ना काहीतरी चालूच असतं. जसे जॉबच्या लोकांचे असतात तसेच. सो हे असं रुटीन असेल तर खूप छान वाटतं. सो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय. इथे बघा, मी तुळशीजवळ दिवा लावला ना की मला इतकं छान वाटतं. म्हणजे तो दिवा थोड्या वेळाने तो विझणार आहे हे मला माहिती आहे, पण थोडा वेळ त्या तुळशीजवळ असं बसून राहिलं ना तर इतकं प्रसन्न वाटतं, इतकं समाधान मिळतं.